काँग्रेस आमदार सतीश पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो. सतीश पाटीलजी, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये पाहायला गेलं तर अनेक कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. अर्थसंकल्प कसा असेल, काय वाटतं? 9,32,000 कोटीचं कर्ज आहेच. पुरवण्या मागण्यांचा फुगा एवढा वाढलेला आहे. आता या बजेटमध्ये मागच्या वर्षीच्या उत्पन्न किती झालेलं आहे याचा हिशोब सरकारला द्यावा लागेल. इकॉनॉमिक सर्वे त्या ठिकाणी येईल आणि त्यातून राज्याची आर्थिक परिस्थिती किती ढासळलेली आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल. पुढच्या वर्षी मला नाही वाटत या राज्यामध्ये खर्च करायला पैसे असतील. टाईड ज्या योजना आहेत त्या सुद्धा ते देऊ शकत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी आहे. 60-70 हजार कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत. 3-3 वर्षे काम करून लोकांना ज्याचं 1 लाख 2 लाख रुपये ते सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाहीत अशी अवस्था या सरकारची झालेली. त्यामुळे आता बघूया बजेटमध्ये काय दिवा त्या ठिकाणी सरकार लावते बघायचं. योजना सुरू केल्यामुळे, लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे अनेक विभागांवरती त्याचा परिणाम होतोय. मला वाटतं नियोजन काय केलं ते महत्वाचं. शेवटी ज्यावेळी एखादी योजना सुरू होती, कुठली योजना सुरू होती, आम्ही ती योजना सुरू करणार म्हणून जाहीर केलं होतं. परंतु योजना सुरू झाल्यानंतर तुम्ही आर्थिक नियोजन काय केलं याच्यावर तुमचं प्लॅनिंग किती होतं हे सिद्ध होणार आहे. त्यामुळं आम्हाला आता कळेल की या 7 तारखेच्या बजेटमध्ये की नेमकं सरकारनं काय केलं. तुम्ही विरोधी पक्षाच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र हनुमंत पवारचे तुमचे प्रवक्ते, त्यांना मारहाण झालेली आहे असे प्रश्न अनेक राज्यात उपस्थित होते. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही हे दिसून येते. उघड उघड भाजपचा कार्यकर्ता प्रवक्त्यांना आमच्या मारत असेल तर मग कायदा नाही हे सिद्ध होते. कॅमेरा पर्सन अजय सह, मी वैभव पाटील, मुंबई.